आयुष्यभर कलात्मक जीवन जगता आलं पाहिजे. तुषार भद्रे. शिवराज महाविद्यालयात आवाजाची जोपासना आणि वाचिक अभिनय विषयावर मार्गदर्शन. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत नाट्य प्रशिक्षण शिबिर. गडिंग्लज इथं शिवराज महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयामार्फत आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबिरात ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक आणि दिग्दर्शक तुषार भद्रे यांनी आवाजाची जोपासना आणि वाचिक अभिनय या विषयावर मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना आयुष्यभरात कलात्मक जीवन जगता आलं पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. आपण प्रथम स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. मनातील नकारात्मकता दूर करून मन शुद्ध ठेवलं तरच जीवन अधिक आनंदी आणि कलात्मक होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. जीवनात काहीतरी स्वप्न असणं आवश्यक असून कलाकारानं सतत नवीन शिकण्याची जिज्ञासा जपली पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. तुषार भद्रे पुढे म्हणाले की श्वासाचा संबंध जगण्याशी आणि अभिनयाशी असतो. कलाकाराचा आवाज ही त्याची ओळख असते. त्यामुळे श्वासाचं नियमन, भाषेवरील प्रभुत्व आणि भावनांची अभिव्यक्ती यांना विशेष महत्त्व आहे. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यावर प्रभुत्व मिळवणंही कलाकारासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या नाट्य प्रशिक्षण शिबिरात शिबिर संचालक जुगल किशोर ओझा आणि ज्येष्ठ रंगकर्मी रमेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉक्टर रंगराव हेंडगे यांनी स्वागत केलं. यावेळी पराग पाटील, डॉक्टर अशोक मोरमारे, डॉक्टर BM जाधव यांच्यासह चंदगड, आजरा, गडिंग्लज, कागल, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग परिसरातील शिबिरार्थी कलाकार उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.